मतभेद विसरून एकजुटीने काम करा. देवानंद पवार. दिनांक 1 एप्रिल 2024 कारंजा शहरातील सिमरन हॉटेलमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तथा वाशिम जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रभारी देवानंद पवार यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात कारंजा तालुका स्तरावरील काँग्रेसचे कार्यकर्ते यांची बैठक बोलावली होती. सदर बैठकीत नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे सत्कार करण्यात आले. तसेच उपस्थित असलेल्या कार्यकर्ते यांच्या समस्या जाणून घेतल्या व होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी कसे करायचे यावर चर्चा करण्यात आली. त्यानंतर युवा नेते देवानंद पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख यांना निवडून आणण्याची जबाबदारी प्रत्येक कार्यकर्त्यांनी घ्यावी. सामान्य नागरिकांपर्यंत महाविकास आघाडीचे विचार पोहोचविण्याची जबाबदारी प्रत्येक कार्यकर्त्यांनी घ्यावी. जात धर्म भेदभाव तसेच आपले आपसातील मतभेद विसरून एकजुटीने काम करावे. मागील 10 वर्षात आपण बघितले आहे की शेतकऱ्यांची काय अवस्था झाली आहे. सर्वसामान्य नागरिकांचे तसेच बेरोजगार युवकांचे कसे हाल होत आहे. दबाव तंत्राचा वापर करून अनेक नेत्यांना जेलमध्ये टाकण्यात येत आहे. हुकुमशाही विरोधात एकजुटीने काम करायचे आहे असे युवा नेते देवानंद पवार यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव दिलीपभाऊ भोजराज, जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ डोणगावकर, डॉक्टर गजानन शार, जिल्हा सरचिटणीस ॲडव्होकेट संदेश जैन जिंतूरकर, कारंजा तालुका अध्यक्ष राज चौधरी, शहर अध्यक्ष आमिर खान पठाण, शहर काँग्रेस अल्पसंख्याक अध्यक्ष युसुफभाई जट्टावाले, जिल्हा वरिष्ठ सरचिटणीस वासुदेव तायडे यावेळी अनेक एकनिष्ठ कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला. प्रास्ताविक तथा भूमिका प्राध्यापक स्वप्नील तायडे यांनी मांडली. ॲडव्होकेट वैभव लाहोटी यांच्यासह शहरातील व तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेचे संचालन व आभार प्रदर्शन ॲडव्होकेट वैभव ढगे यांनी केले. मुख्य संपादक वसीम खान, वाशिम 24 न्यूज.